चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचं बेसन. तर चला, हे बघा इथे छान असे शेंगदाणे घेतले. आता हे आपण कढईत तापत ठेवले, भाजून घेऊ छान असे. मी 3 जणांसाठी करते ते एवढे शेंगदाणे मी पुरेसे आहेत. तर अजून साहित्य काय काय घेतलं बघू आपण. मीठ, कांदा, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, हळद. चला आपण शेंगदाणे भाजून घेऊ. इथं मी दूध टाकून घेतलं, बघू शकता. दूध तापत ठेवलं होतं, भात टाकला एकीकडे आणि आता आपण छान असे शेंगदाणे भाजून घेऊ. आता आपण हा कांदा उभा कापून घेऊ, लसूण सोलून घेऊ आणि मिरच्याचे देठं काढून घेऊ. तर बघा, लसणाचं आहे ना पूर्ण काढायचं नाही, फक्त वरचं टरपला काढून घ्यायचं आणि बाकीचा तसाच चुरगाळून टाकायचा. हा गावठी लसूण आहे. तर बघा, आता इथं मी 7-8 पाकळ्या घेतल्यात लसणाच्या आणि मी बघा फक्त असे वरचं काढलेलं आहे. पूर्ण काही मी काढलेलं नाही लसणाचं, टेस्ट जाते आणि असं बनवलं ना तर छान लागतं. तर आता आपण हे वाटणात टाकून घेऊ. मिरच्या, लसूण, आता शेंगदाणे भाजत आहेत. तर मी हळद थोडीशी टाकून घेते, फोडणीला मी टाकणार आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकून वाटून घेते. आता बघा, मिरची वाटून घेतली पण मीठ मी याच्यात टाकलेलं नाही आहे, मी नंतर मीठ टाकणार. इथे कांदा उभा कापून घेतला. आता आपले शेंगदाणे हे भाजलेले आहेत, बघू शकता छान असे. आणि आपण हे मिरचीमध्येच टाकून घेऊ आणि कढई अशीच आपण तापत ठेवू, तेल टाकून आणि कांदा टाकून देऊ. हे वाटण आपण साल काढायची नाही आहे आणि हे असंच वाटायचं. तर मी आता तेल टाकते. दीड पळी मी तेल टाकलं. आता तेल टाकते, तोपर्यंत आपण हे वाटण करून घेऊ. तर बघा, आता आपलं वाटण करून घेतलं. आता आपलं तेल तापलं आणि आपण आता जिरी मोहरी टाकू. आधी मोहरी टाकू. तेल तापलेलं म्हटल्यावर मोहरी लगेच तडतडली आपली. आता आपण थोडंसं जिरं वाटणात टाकलं होतं, थोडंसं आता फोडणीला टाकू आणि आता आपला कांदा टाकून घेऊ उभा कापलेला. तर असा हाताने चुरगळायचा म्हणजे सुट्टा होतो आणि टाकून द्यायचा. खूप झटपट बनणारं शेंगदाण्याचं बेसन, आम्ही बेसन म्हणतो, तुम्ही काय म्हणता ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आता हे छान असा गोल्डन होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. तर तोपर्यंत आहे ना, माझं इकडे भात बघा पाणी संपलंय, उकळलेलं आहे. आणि आता याच्यात आपण पाणी ओमतून घेऊ, कारण मी बिन ओमतलेला भात बनवत नाही. तर आता आपण ओमतून घेऊ. आता इथे कांदा छान असा आपला फ्राय झाला आहे, लाल झाला आहे. आता आपण याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकू आणि भात ओमतला त्यात मीठ टाकून घेऊ. आता मी थोडीशी हळद टाकून घेते, आपण वाटणात पण टाकलेली आहे आणि मिक्स करून घेते. आणि आता आपण हे वाटण टाकून घेऊ. आता छान असं 2-3 मिनिटं आपण तेलामध्ये हे वाटण फ्राय करून घेऊ. आपल्या भातात मीठ टाकायचं राहिलं ते टाकून घेऊ. एवढं मीठ टाकते मी, 2 वाटी भात आहे. आता टाकू आपण मीठ. मीठ पण अंदाजाने टाकायचं. बघा, मी एवढा सपाट चमचा टाकते, थोडंसं पाणी करते आणि मिक्स करून घेऊ. अजून थोडी हळद टाकते, मला कमी वाटते म्हणून.
आणि आता इथे आपण धुवून ठेवलेले कोथिंबीर कापून घेऊ. आता कोथिंबीर टाकून घेऊ आणि आपण मिक्स करू. आता आपण पाणी टाकू. आता आपण छान असं फ्राय झालं. आता आपण थोडंसं गॅस फास्ट करू आणि पाणी टाकू. फ्राय झालं ना चांगलं, मग हे बेसन उघडत नाही लागत. शेंगदाण्याचा उघडपणा निघून जातो. तर आता बघा मी तिघांसाठी बनवते, तर एवढं एक मिक्सरचं भांडं भरून टाकते. अजून लागलं तर अजून टाकते. अजून थोडंसं लागेल तर आपण अजून थोडंसं पाणी टाकून घेऊ. एवढं घट्ट आहे तर अजून थोडंसं टाकू आपण. बघा एवढंसं टाकते अजून आणि छान असं 10 ते 15 मिनटं आपण उकळून घेऊ. एकदम झटपट बनणार आहे. नक्की बनवून बघा आणि खा बनवून. तर चला आपण आता याला 10-15 मिनटं उकळून घेऊ. तर बघा छान असं आपलं बेसन उकळलेलं आहे. जास्त काही शिजवायचं नसतं त्याला. तर बघा छान असं शेंगदाण्याचं बेसन किंवा कोणी झुरका बोलतं, काय बोलतं माहीत नाही, तर आम्ही तर बेसन बोलतो. तर बघा छान असं बेसन रेडी आहे. या सर्वांनी खायला आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, कारण भावा बहिणींनो मी घरात आहे आणि नाही का 1 रुपया हे कुठून इन्कम नाही मला. तर काहीतरी नाही का स्वतःचं असावं म्हणून मला तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. तर मला तुम्ही सपोर्ट करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.